नमस्कार. आपण पाहत आहात न्यूज मराठी. पुरुष प्रधान परंपरांना छेद देत पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथील एका लेकीने समाजासमोर एक नवा आदर्श ठेवलाय. वडिलांच्या निधनानंतर अंत्यविधीची जबाबदारी स्वतः पार पाडत तिने लेकच खरा आधार असल्याचं दाखवून दिलंय. पाहूया हा हृदयस्पर्शी वृत्तांत. पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथील मूळ रहिवासी सुभाष दादासाहेब निगडे यांचे अकस्मात निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एकुलती एक मुलगी उत्कर्षा असा परिवार आहे. वडिलांच्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही उत्कर्षाने धैर्य न गमावता एक मोठा निर्णय घेतला. परंपरेनुसार हिंदू धर्मात अंत्यविधी मुलाकडून केला जातो, मात्र निगडे कुटुंबियांनी समाजासमोर नवा विचार ठेवत मुलगीच वडिलांचा अंत्यविधी करणार असा निर्णय घेतला. बारामती येथील वैकुंठ स्मशानभूमीत उत्कर्षाने अत्यंत धैर्याने आणि शांतपणे सर्व विधी पूर्ण केले. तिच्या या कृतीने उपस्थितांचे डोळे पाणावले. माझ्या वडिलांनी मला कधीच मुलापेक्षा कमी मानले नाही. त्यांच्या शेवटच्या प्रवासात त्यांचे कर्तव्य पार पाडणे हा माझा हक्क आणि जबाबदारी दोन्ही होते. या निर्णयामागे कुटुंबियांचा ठाम पाठिंबा होता. विशेषतः सुभाष निगडे यांचे बंधू रामदास निगडे यांनी समाजासमोर स्पष्ट भूमिका घेतली. ही घटना केवळ एका कुटुंबाची नाही, तर समाजाला नवा संदेश देणारी आहे. 21व्या शतकात स्त्री-पुरुष समानता केवळ बोलण्यात नाही, तर कृतीतूनही दिसून येत आहे. कर्नलवाडीच्या या लेकीने दाखवून दिले की मुलगी हीच खऱ्या अर्थाने कुटुंबाचा आधार असते. नक्कीच, समाजातील रूढ परंपरांना छेद देणारी ही घटना अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. धन्यवाद. पाहत रहा न्यूज मराठी. आणि हो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.